उत्तर कमेंट करायचं आहे. ओके, 999 गुणिले 314 याचं आन्सर मला द्यायचं आहे. बघा, 999 गुणिले 314 याचा आन्सर द्यायचा आणि पुढे जायचं. ओके, $999 गुणिले 314 आन्सर द्यायचा आहे. हा, गुड इव्हिनिंग वगैरे बस आता. हा, आता लेक्चर स्टार्ट झालंय आपलं. ओके, आन्सर हा अपूर्वानं दिले, वैभवीनं दिले, तन्वी दिले. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. रेश्मा भगत, व्हेरी गुड. सानवी, बघा स्कॉलरशिप मध्ये आज आपल्या कालच्या घटकामध्ये आपण हे टेक्निक सांगितलं. आज सुरुवातीपासून परत एकदा तुम्हाला मी टेक्निक आपल्याला सांगायच्या अगोदर 3च गोष्टींना आपण स्कॉलरशिपचा असू दे किंवा NMMSचा क्वेश्चन असू दे कसं सोडवायचा. पहिली मेथड बघा, पहिल्यांदा काय करायचं, समजून घ्या. काय करायचं, समजून घ्यायचं. काय समजून घ्यायचा, प्रश्न समजून घ्यायचा. दुसरं काय करायचंय, आपण सोडवायचंय, सोल्युशन, सोडवणे, सोडवा. आणि तिसरं आहे स्टेप, अचूकपणे उत्तर द्यायचंय. अचूकपणे काय द्यायचंय, उत्तर द्यायचंय. या 3 स्टेपनं आपण सोडवायचंय. पहिली गोष्ट, प्रश्न कसा समजून घ्यायचा हे आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. त्यानंतर दुसरं, सोडवायचं कसं हेही आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. सूत्र पाठ करायचं नाही, कन्सेप्ट वरती आपला काय करायचं आहे, भर द्यायचा आहे. आणि तिसरं, जे काय आन्सर येणार आहे ते अचूकच द्यायचं आहे. कारण या स्पर्धा परीक्षेमध्ये, शिष्यवृत्तीमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, पडले तर मार्क तुम्हाला आउट ऑफच पडणार आणि पडला नाही तर मार्क तुम्हाला काय किती पडणार आहे, 0 मार्क पडणार आहेत. आपल्याला 0 मार्क घ्यायचे नाहीत, आउट ऑफच मार्क आपल्याला घ्यायचे आहेत. ओके, आता बघा, हा आता आन्सर सोडवणार आहे. सर कसं काय, तुम्ही काल नव्हता का सुयोग? ओके, ठीक आहे, सांगतो. बघा बघा, ज्या वेळेला आपल्याला 9च्या पटीमध्ये बघा, लक्ष द्या सगळेजण, 9चा गुणाकार असेल, 99चा गुणाकार असेल, 999चा गुणाकार असेल आणि कुठलीही तरी संख्या असेल तर आपण पहिल्यांदा काय करायचं, बघा पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, जी संख्या आहे, कुठली संख्या आहे, ज्या संख्येला गुणायचं आहे, 999ला 3 न गुणाय किती 314 न गुणायचं आहे. हे सोडवताना पहिल्यांदा या संख्येच्या, कुठल्या संख्येच्या, ज्या संख्येनं गुणायचं आहे, कुठल्या संख्येनं गुणायचं आहे, 314 न गुणायचं आहे, या संख्येच्या अगोदरची संख्या घ्या. म्हणजे अगोदरची संख्या किती, 313. ओके, ही 313 कुठं लिहायचं, इथं लिहायचं अगोदर सुरुवातीला. त्यानंतर काय करायचं, 313 हे 999 मधून काय करायचं, वजा करायचं. 9 मधून 3 गेले, शिल्लक राहिले 6. 9 मधून 1 गेले, शिल्लक राहिले 8. 9 मधून 3 गेले, शिल्लक राहिले 6. 6, 8, 6. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 3,13,686. व्हेरी गुड. सोहम, सोहम, महादेव, सुयोग, सोहम, व्हेरी गुड, खूप छान. सगळ्यांच्या लक्षात आलं. परत एकदा सांगतोय 2 स्टेप मध्ये. पहिल्यांदा याच्या पूर्वीची संख्या घ्या, 313. 313 सुरुवातीला लिहा आणि 999 मधून 313 काय करायचं, वजा करायचं. सगळ्यांच्या लक्षात आलं. ओके, या पद्धतीची तुम्ही प्रश्न सोडवा. शंका असतील तर व्हॉट्सअपवरती कमेंट करा, आपण त्या गोष्टी क्लिअर करूया. किंवा रेकॉर्डचं लेक्चर आहे, ते लेक्चर तुम्ही परत एकदा बघा. ओके, बघा आज आपण एक नवीन घटकाला सुरुवात करणार आहोत आणि नवीन घटकाचं नाव आहे अक्षरमाला. आता अक्षरमाला ही कसली आहे, तर इंग्रजी अक्षरमाला आहे. तर इंग्रजी अक्षरमालामध्ये बघा ABCDEFGHIJKLM, जरा मोठं करतोय,
हा बघा सगळेजण, ए बी पासून ते वाय झेड शेवट टोटल आपली अक्षर किती आहेत सांगा बरं मला. अक्षर किती आहेत, अल्फाबेट किती आहेत टोटल, किती आहेत, 26 आहेत. व्हेरी गुड. किती आहेत, 26 आहेत. बघा आता पहिल्यांदा प्रश्न वाचायच्या अगोदर पहिली गोष्ट मी तुम्हाला काय सांगितल्या, समजून पहिल्यांदा घेऊयास. 26 हा माहित आहे सगळ्यांना, 5वीला इयत्ता पहिलीपासून आपल्याला आहेत. आता बघा ABCDE, आता हे लक्षात कसं ठेवायचं, माझ्या बरोबर म्हणायचं, तुम्ही घरामध्ये क्लास सुरू आहे आपला, माझ्या पाठोपाठ म्हणायचं आणि नंबर सुद्धा लक्षात ठेवायचं. बघा बघा, ए लिहिला, ए, बी, सी, डी आणि ई. ABCDE 5चा ग्रुप करायचा. ओके, ABCDE म्हणजे लक्षात व्यवस्थित राहील. त्यानंतर FGHI आणि G हा 5चा ग्रुप करायचा. ABCDEFGHIJ. आता बघा KLM, बघा हा 5चा ग्रुप, हा 5चा ग्रुप आणि हा 3चा. मी एवढंच का लिहिलंय, कारण आपण काय करायचंय, दोन्ही अक्षर बरोबर निम्मी निम्मी आपण वाटायचे. ओके, ABCDEFGHIJ इथं वरती बघा सरळ ज्या वेळेला लिहिलेलं असतं, हा 5चा, हा 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 गुणिले 4 20 आणि शेवटचं हा 5चा ग्रुप आणि झेड हे 1 म्हणजे 5 गुणिले 5 25 आणि 1 26 अक्षर झाले. आता लिहिताना आपण या गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या, ए ला 1 नंबर, बी 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 बरोबर निम्मे निम्मे भाग करायचे. आता पुढचं अक्षर बघा, यम नंतर काय आलं, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड. याला सुद्धा आपण नंबरिंग देऊया. आपण 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26. सगळेजण वहीमध्ये याच पद्धतीनं अशीच अक्षरमाला लिहून घ्या. एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ओके, सगळेजण लिहून घ्या. लिहिली. ओके, आता बघा हा झाला पहिला फॉर्मॅट. यामध्ये आपल्याला आता प्रश्न व्यवस्थित वाचूया. पहिली आपली स्टेप काय आहे, तर प्रश्न व्यवस्थित वाचायचं. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय क्रमांकापैकी अचूक उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ ए ते झेड या इंग्रजी अक्षरमालिकेत जर बघा PET AK41, लॉयनला 50 आहे, ओपेराला किती असं विचारलं. बघा व्यवस्थित, PET बरोबर किती आहे 41,
LION बरोबर 50 आहे. OPERA ओपेरा बरोबर किती आहे? काहीतरी त्याच्यामध्ये सिस्टीम असणार आहे. आपलं निरीक्षण असं पाहिजे की काय नेमकं ह्याच्यामध्ये होऊ शकतंय. बघा आता PET, पहिला PETचा शोध लावूया, व्यवस्थित लक्ष द्या. अशाच पद्धतीचे प्रश्न NMMS ला स्कॉलरशिपला पडतातच. लक्ष द्या. PET बरोबर किती आहे? 41. आता PET 41 कसं, जरा पी कडे जाऊया. व्यवस्थित लक्ष द्या. जरा पेन फक्त बदलतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पी कुठे आहे बघा, अक्षर पी. पी अक्षर कुठे आहे बघा, पी. पी ओके. ई कुठे आहे बघा, ई. टी अक्षर कुठे आहे बघा, टी. पी हे अक्षर 16 नंबरचं आहे. ओके. त्यानंतर ई हे अक्षर 5 नंबरचं आहे. टी हे अक्षर 20 नंबरचं आहे. का? आपण या अक्षरांना काय दिलेत? क्रमांक दिलेत. ओके. आता बघा, पी 16 आणि 5 21 आणि 21 आणि 20 41, म्हणजे कुठंतरी आपला संबंध काय होतोय? लागतोय इथं बघा. पी ला आहे किती बघा, पी ला 16. त्यानंतर ई ला किती आहे? 5. आणि कुठलं अक्षर आहे बघा, टी ला कोणतं आहे? 20. यांची बेरीज केली, 16 आणि 5 21, 21 आणि 20 किती? 41. म्हणजे 100% बेरीज यायला लागले. आता लॉयनचा फक्त आपण एकदा शोध लावायचा आहे. पहिलं अक्षर आपल्याला समजलंय, PET बरोबर किती येतंय? 41. काय 41 येतंय? अल्फाबेटचे त्याचे नंबर दिलेत. ओके. आता बघा, लॉयन यल किती आहे? लक्ष द्या व्यवस्थित. यल किती आहे बघा? L 12. बघा, लक्ष द्या, इथं लिहितो लगेच 12. त्यानंतर आय कितीला आहे बघा? आय तुम्ही वहीमध्ये बघा. आय कितीला आहे बघा? आय 9. ओके. त्यानंतर ओ किती नंबरला आहे बघा? ओ 15. किती नंबरला आहे? 15. त्यानंतर एन किती नंबरला आहे? एन 14. किती नंबरला आहे? 14. आता यांचीही बेरीज करूया आपण सगळ्याची. बेरीज केल्यानंतर बघा, 2 आणि 9 11, 11 आणि 5 16, 16 आणि 4 20, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 किती? 5. म्हणजे बेरीज किती झाली? 50. आपल्याला उत्तरच मिळालं. आता मला सांगा, ओपेरा ओ बरोबर किती आहे? लक्ष द्या आता. ओके. आता ओ बरोबर किती आहे बघा? ओ आपण ओ वापरलेला. आता ओ बरोबर किती आहे? 15. ओ बरोबर किती आहे? किती आहे? 15. 15 झाला. बघा, लक्ष द्या, 15 झाला. त्यानंतर पी बरोबर किती आहे? पी आत्ताच वापरलेला आपण. पी वापरलेला. पी किती आहे? 16. 15 अधिक 16. मी तुम्हाला सगळं सांगतो, फक्त नंबर लिहूया आणि आपण परत क्लिअर करूया. त्यानंतर ई किती नंबरला आहे बघा? ई तापला झालेला. ई किती नंबरला आहे? 5. त्यानंतर आर किती नंबरला आहे बघा? आर 18. त्यानंतर कुठला राहिला? ओपेरा. ए किती नंबरला आहे? ओपेरा. आर झाला. आणि त्यानंतर काय? ए किती नंबरला आहे? 1. आता यांची बेरीज करायची आहे. 15 अधिक 16 31. बघा, इथं बेरीज करूया आपण. कितीची बेरीज करायची आहे? 15 अधिक 16 अधिक किती? 5 अधिक किती? 18 आणि अधिक 1. ओके. सगळ्यांची बेरीज करूया. 5 आणि 6 11, 11 आणि 5 16, 16 आणि 8 24, 24 आणि 1 25, हातचे आले 2, 1 आणि 1 2 3, 3 आणि 2 5.
पर्यायमध्ये बघा 55 आहे का आन्सर? सगळ्यांच्या लक्षात आलं का? 55. व्हेरी गुड, 55 उत्तर आहे, बरोबर आहे. सगळ्यांना लक्षात येते का बघा की पहिल्यांदा काय केलं, एबीसीडी ला सगळ्या ए पासून ते झेड पर्यंत ही पहिली मेथड आहे. ए पासून सरळ काय करायचं, ए पासून झेड पर्यंत अक्षरे लिहायचे आणि त्यांना क्रमांक द्यायचे, 1 2 3 4 या पद्धतीनं क्रमांक द्यायचे. किती क्रमांक झाले? 26. जो क्रमांक आहे त्या क्रमांकाची सगळी काय आहे, ही बेरीज आहे. सगळ्यांच्या लक्षात येते का बघा? आता लक्ष द्या बघा, ओपेरा व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. ओ हे अक्षर तुमच्या वहीमध्ये आहे आता. हा, ओ हे अक्षर किती नंबरला आहे? 15. अधिक पी हे अक्षर किती नंबरला आहे? 16. त्यानंतर ई हे अक्षर किती नंबरला आहे? 5. त्यानंतर आर हे अक्षर किती नंबरला आहे? 18. आणि 1 नंबरला काय आहे? 1. सर्वांची बेरीज केली, 5 आणि 6 एकच स्थानचा अंक. आता 8वीला आहात तुम्ही, पटपट दिशी यायला पाहिजे. 5 आणि 6 11, 11 आणि 5 16, 16 आणि 8 24, 24 आणि 1 25. हातचे आले 2, 2 आणि 1 3, 4 आणि 5 म्हणजे किती आले? 55. कारण तो एकक स्थानचा अंक आहे फक्त 1 आणि आन्सर आपलं किती झालं? 55. ज्यावेळेला उत्तरपत्रिकेमध्ये कितवा प्रश्न आहे, समजा हा कितवा प्रश्न आहे? 24वा प्रश्न आहे आणि 4 आपल्याला गोल दिलेत, 1 2 3 4. आपलं आन्सर किती आहे? आन्सर क्रमांक किती आहे? 1 2 3. 3 क्रमांकचा आन्सर आहे. याला काय करा? गोल करा. इथं रेड पेन न करतोय मी, पण तुम्ही कुठला पेन वापरायचा आहे? निळा किंवा काळा. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलं असेल तर थंब दाखवा, समजलंय असं मेसेज करा. समजतंय का? ओके, व्हेरी गुड. बघा आता हा एक आपला क्वेश्चनला आता लक्ष द्या. पहिल्यांदा पहिली गोष्ट आपण सांगितली, काय करायचा? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. प्रश्न 1 ते 3 साठी सूचना बघा काय काय सांगितलंय. हा प्रश्न मोठा आहे आणि इथं कोपऱ्यामध्ये जर बघितला तुम्ही, तुमच्या लक्षात येईल बाळांनो की 2018 साली NMMS च्या परीक्षेमध्ये हा क्वेश्चन पडलेला. 2018 साली हा प्रश्न पडलेला आणि हा प्रश्न आपण पहिल्याच लेक्चर मध्ये घेतोय आणि आपल्याला समजणारच आहे 100%. बघा काय सांगितलंय बघा, 1 ते 3 साठी सूचना व्यवस्थित वाचायचं. ए ते झेड या इंग्रजी अक्षरमालेत सम क्रमांकाची अक्षरे वगळून एक नवीन अक्षरमाला तयार होते. सम क्रमांकाची अक्षरे जी आहेत, नंबर जे दिलेले आहेत ते वगळायचे आहेत, म्हणजे डिलीट करायचे. ओके, तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा. प्रश्न व्यवस्थित वाचला. काय केलं परत एकदा सांगतोय, ए ते झेड या इंग्रजी अक्षरमालेत सम क्रमांकाची अक्षरे वगळून, सम क्रमांक कुठला येणार आहे? बी. आता बघा लक्ष द्या व्यवस्थित. आता पहिला लिहिला तुम्ही ए बी सी डी ई असं लिहिला, याला नंबर टाकला तुम्ही 1 2 3 4 5. आता काय सांगितलंय, नेम काय सांगतोय? ए ते झेड या इंग्रजी अक्षरमालिकेत सम असणारा जो क्रमांक आहे तो वगळायचा आहे. हा वगळला, हा वगळला, पुढचा देखील झेड पर्यंत असंच वगळायचं आहे. म्हणजे अक्षरमाला तयार कशी होणार? ए सी ई. म्हणजेच लक्षात ठेवायचं, विषम क्रमांकाची अक्षरमाला तयार होणार आहे. आणि किती अक्षर असणार आहे त्याच्यामध्ये? 100%. किती अक्षर असणार आहे सांगा, फक्त एवढंच उत्तर सांगा. किती अक्षर असणार आहेत? हा, किती अक्षरे असणार आहेत? अल्फाबेट किती असणार आहेत? नवीन जी अक्षरमाला तयार होणार आहे किती असणार आहेत सांगा बरं. सम संख्या वगळली, हा किती असणार आहेत? 13. व्हेरी गुड, गुड गुड तन्वी. हा चला अक्षरमाला लिहा, तुम्ही अक्षरमाला लिहा.
हो. अक्षरमाला लिहा तुम्ही. हा प्रश्न बघा पहिला. आता नवीन अक्षरमालेत मधोमध येणारे अक्षर कोणते? ओके, आता बघा नवीन अक्षरमालेत पहिलाच प्रश्न फक्त लक्षात ठेवायचा. नवीन अक्षरमालेत मधोमध येणारे अक्षर कोणते? इथं अक्षरमाला मी लिहितोय, हा लक्ष द्या त्या बाळांनो. एसबी मध्ये लिहूया काय? ओके, बघा नवीन अक्षरमाला आपण लिहायची आहे. लक्ष द्या सगळेजण. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल आणि एम. त्यानंतर एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. ओके, आता आपल्याला पहिल्यांदा ही अक्षरमाला लिहिली, जसं आहे तसं लिहिली. आता काय सांगितलंय? 2 नंबरचा समसंख्या आपल्याला काय करायचंय? समसंख्या आपल्याला वगळायचंय. नंबर लिहिले, समसंख्या वगळायचंय म्हणजे कुठली घ्यायचंय? विषम संख्या. हे काय करायचं? हा झाला बघा 2-2च्या गॅपनं आपण लिहायचंय. व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा 2 4 एक आपल्याला समसंख्या एक घर काय करायचा? गॅप ठेवायचा. 2 4 6 8 10 12 14 16 त्यानंतर किती? 18 20 22 24 आणि 26. आपल्याला काय करायचे? हे काय करायचे? आपल्याला डिलीट करायचे. सगळ्यांच्या लक्षात येते का? हे काय करायचंय? डिलीट करायचंय. आता बघा 2 आपण गॅप केला, हा डिलीट केला, हा डिलीट केला, 8 डिलीट केला, जे डिलीट केला, हा डिलीट केला, एन डिलीट केला, पी डिलीट केला, डिलीट केले. हा आता बघा मगाशी मी तुम्हाला यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला, किती अक्षर मालिकेमध्ये अक्षर राहतील? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. किती राहिले? बरोबर 13. हे लिहूया आता आपण व्यवस्थित. बघा ए सी ई जी आय के एम ओ क्यू एस यू डब्ल्यू आणि वाय. ओके, एवढी अक्षरमालिकेत आता ही नवीन अक्षरमाला तयार झाली. कशी? जो समसंख्येचं होतं हे समसंख्या आपण काय केलं? डिलीट केलं. नंबर देऊया आपण याला. हा बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. आता पहिला प्रश्न विचारलेला, कोणता प्रश्न विचारलेला सांगा बरं मला? बरोबर मधलं अक्षर कोणतं? सगळ्यांच्या लक्षात येते का? बरोबर मधलं अक्षर कुठलं? बघा टोटल 13 आहेत. किती आहेत? 13 आहेत. त्याच्यामध्ये मधलं अक्षर कोणतं? टोटल 13 आहेत. हा डायरेक्ट कोण मला सांगताय कुठलं अक्षर असेल? कुठलं असेल?
हा, कुठलं अक्षर असेल? बरोबर मधलं. हा बघा, हे किती झाले? 6. हे किती झाले टोटल? हा बोला, किती कुठलं येतंय? हा, यम येतंय. बर बघा, ब्लॅक. ओके बघा, 1 2 3 4 5 6, त्यानंतर 1 2 3 4 5 6. आता हे 6 का झाले? एक नियम आहे ह्याला, साधा सोपा. बघा, टोटल अक्षर किती? 13. ओके, त्याच्यामध्ये +1 करायचं आणि याला भागिले 2 करायचं. 13 ने 14 भागिले 2 बरोबर 7 नंबरचं येणार आहे आणि 7 नंबरचा आपला आन्सर आहे यम. सगळ्यांच्या लक्षात आलं का? 7 नंबरचा आन्सर कुठला आहे? यम. व्हेरी गुड, यम. सगळ्यांच्या लक्षात आलं का? बघा, 7 नंबरचा आन्सर कुठला आहे? यम. ओके, व्हेरी गुड. आता नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. सेव्ह होईल का हे? आता लक्ष द्या, पहिलं अक्षर आपलं आलेलं आहे. आन्सर किती आलेलं आहे आपलं? आन्सर किती आलेलं आहे आपलं? यम. बघा, 2018च्या परीक्षेमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क मिळाला. NMMS ला 1 मार्क असतो प्रत्येक प्रश्नाला, 1 पैकी 1 मार्क मिळाला. एवढं केल्यानंतर प्रश्न वाचला, समसंख्याचे अक्षर डिलीट केले आणि बरोबर आपण आन्सर काढला. आता बघा, नवीन अक्षरमालेत, नवीन अक्षरमालेत 5वे 7वे 10वे आणि 12वे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? पर्याय दिलेले आहेत. सुमो, SUMO, EAGS, SWIM आणि GOAT. कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? हा, तुम्ही सांगायचं आहे. ओके, बोला. तुम्ही कमेंट करा. 5वे 7वे 10वे आणि 12वे. 5वे बघा कोणते आहेत? 5वे 5 नंबरचं एक आहे, 7 नंबरचं एक आहे, 10 नंबरचं आहे आणि 12 नंबरचं आहे. पाच नंबरचं आहे. 5 नंबरचं कोणतं आहे? स्विम. व्हेरी गुड, व्हेरी गुड, स्विम. बघा, 5 नंबरचं कोणतं आहे? 5 नंबरचं बघा, 5 नंबरचं अक्षर कुठलं आहे? 5 नंबरचं आय. त्यानंतर 7 नंबरचं कुठलं आहे? 7 नंबर यम. त्यानंतर 10 नंबरचं कोणतं आहे? यस. 10 नंबरचं कोणतं आहे? यस. त्यानंतर कुठल्या नंबरचं? 12 नंबरचं कुठलं आहे? डब्ल्यू. बघा, IMSW हे अक्षर पर्यायमध्ये जरी आपल्याला तो शब्द स्वीप म्हणजे पोहणे सगळ्यांना माहित आहे, तरी सुद्धा माहिती नसेल, हे अक्षर लक्षात ठेवायचं. IMSW. ओके, बघूया आता. बघा काय विचारलंय? IWSM म्हणजे कोणतं आपलं तयार झालं इथं? कोणतं तयार झालं सांगा बरं? स्विम. कोणतं तयार झालं? स्विम. सगळ्यांच्या लक्षात येते का? सगळ्यांना समजतंय का? स्विम. बघा, 2018चा पेपर तुम्ही सोडवताय, हा प्रश्न त्याच्यामध्ये पडलेला आहे. तुमचा पहिला क्लास आहे आणि तुम्हाला NMMS मध्ये 2 पैकी 2 मार्क आता सध्या मिळालेले आहेत. 90 मार्काचा आपला पेपर आहे, आता 2 पैकी 2 सध्या मिळालेले आहे. सगळ्यांना समजतंय का अगदी व्यवस्थित? व्हेरी गुड, खूप छान. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नवीन अक्षरमालेत मधोमध येणाऱ्या अक्षरांच्या डावीकडे व उजवीकडे समान अंतरावर असलेल्या अक्षराची जोडी कोणती? खूप छान प्रश्न आहे. बघा बघा, हा
व्यवस्थित लक्ष द्या. पहिल्यांदा प्रश्न समजून घ्या. वरील नवीन अक्षरमालेत मधोमध येणाऱ्या अक्षरांच्या डावीकडे व उजवीकडे समान अंतरावर असलेल्या अक्षरांची जोडी कोणती? पहिल्यांदा प्रश्न समजून घ्या. नवीन अक्षरमालिकेत, नवीन म्हणजे कुठली? जो आपण समसंख्येचा काय केलाय, डिलीट केलाय, आणि आता कुठली अक्षरमाला आहे आपल्याकडे? विषम संख्येची आहे. बरोबर मधल्यापासून कुठला येतोय? EW येतोय बघा, EW येतोय, के आणि क्यू येतोय, CY येतोय की GS येतोय? मधल्यापासून समान अंतरावरती पाहिजे. कोणकोणतं आहे? EW आहे, के आणि क्यू आहे, CY येतोय आणि GS येतोय. बघूया आता पहिल्यांदा EW च बघूया, व्यवस्थित लक्ष द्या. EW येतोय का बघूया. ई कुठं आहे रे? ई कुठं आहे बघा, ई इथं आहे. बघा ई कुठं आहे? ई इथं आहे. आता यापूर्वी आपला मधला तुम्ही सांगितलेला आहे, मधला अक्षर कोणता आहे? यम आहे 7 नंबरचा. त्यानंतर ई ला कुठला सांगितलेला होता? बघूया एक मिनिट. ई ला कोणता सांगितलेला? एकच मिनिट बाळांनो. ई ला कोणता होता? डब्ल्यू. हा बघूया, डब्ल्यू कुठं आहे पहा, डब्ल्यू इथं आहे. बघा ह्याच्या यम पासून 1 2 3 हा 4 नंबरचा आहे. कुठल्या बाजूला? डाव्या बाजूला. लक्षात ठेवायचं, डावी बाजू कोणती आणि उजवी बाजू कोणती. हा हात कोणत्या बाजूला आहे? डावा. हा डावा हात म्हणजे डावी बाजू, हा उजवा हात म्हणजे उजवी बाजू. सगळ्यांच्या लक्षात आलं का? शिष्यवृत्तीमध्ये जे काय आपले हात आहेत त्याच बाजूने चालतंय. ही डावी बाजू, ही उजवी बाजू. आता किती नंबरला आहे? यम पासून 1 2 3 आणि 4 नंबरवरती आहे. या बाजूला बघा 1 2 3 4 आणि 5 नंबरला आहे. म्हणजे 100% EW हा पर्याय येणार नाही. चला नेक्स्ट बघूया. पुढचा पर्याय काय? बघा लक्ष द्या. पुढचा काय सांगितलेला आहे? के आणि क्यू. बघा 2 नंबरचा पर्याय के आणि क्यू. लक्षात ठेवा, के आणि काय आहे? क्यू. के इथं आहे, 1 नंबरला आहे यम पासून, आणि क्यू किती नंबरला आहे? 2 नंबरला. म्हणजे 100% के आणि क्यू सुद्धा येणार नाही. 3 नंबरचा ऑप्शन बघा, सी आणि वाय. म्हणजे पहिला ऑप्शन सुद्धा येणार नाही, दुसरा ऑप्शन सुद्धा येणार नाही. ओके, आता बघा तिसरा ऑप्शन कोणता आहे? सी आणि वाय आहे. सी आणि वाय बघूया आपण. सी कुठं आहे? इथं आहे. 1 2 3 4 5 किती नंबरला आहे? मधल्यापासून 5 नंबरला आहे. आणि कुठला आहे? वाय आहे. 1 2 3 4 5 6. इकडे किती नंबरला होता? बघा या बाजूला किती नंबरला होता? 5 नंबरला. किती नंबरला होता? 5 नंबरला. सी 1 2 3 4 5 किती नंबरला आहे? 5 नंबरला आहे. आणि वाय किती नंबरला आहे? 1 2 3 4 5 आणि 6 किती नंबरला आहे? 6 नंबरला. म्हणजे सी आणि वाय देखील येणार नाही. आता बघा शेवटचा पर्याय GS. जर तुम्ही 3 पर्याय वापरले, जे शेवटी ते आन्सर असणार आहे, तरी सुद्धा आपण त्या गोष्टीचा पडताळा बघूया. हा लक्ष द्या. कुठला आहे? जी आणि एस. बघा 1 2 3 म्हणजे किती नंबरला आहे? जी हे 3 नंबरला आहे. 1 2 3. एस सुद्धा किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. म्हणजे प्रश्नामध्ये आपल्या मधल्या अक्षरापासून हे 3 नंबरवरती आहे. डाव्या बाजूला, उजव्या बाजूला 3 नंबरला आहे. करेक्ट आन्सर GS. वेल सही, व्हेरी गुड. कोणतं? GS. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळ्यांना समजलं का? थंब दाखवायचंय मला. समजलं का? व्हेरी गुड. बघा पुढचा क्वेश्चन म्हणजे बघा मला काय सांगायचंय पहा. या प्रश्नामध्ये पहिला प्रश्न आपला बरोबर आलेला आहे, 1 मार्क मिळाला. दुसरा प्रश्न सुद्धा 1 मार्क मिळाला. तिसरा प्रश्न सुद्धा 1 मार्क मिळाला. म्हणजे तुम्ही पहिली गोष्ट काय केली? अंडरस्टँडिंग केलं, की समजून घेतला की मला जे सम संख्येचे लेटर आहेत हे काय करायचे? डिलीट करायचे आहेत, आणि विषम संख्येची अक्षरमाला जी आहे ती तयार करायची आहे. त्याच्या संदर्भात हे प्रश्न आहेत. नवीन अक्षरमालिकेत मधोमध येणारे अक्षर कोणतं? उत्तर दिला. कोणतं अक्षर आलं? यम आलं. 5वे 7वे 10वे 12वे अक्षर कसंही होतं, मात्र तुम्ही बरोबर योग्य शब्द
यातला कुठला स्विम होता, कारण त्याच्यामध्ये आय होता, यम होता, यस होता, डब्ल्यू होता. बाकीचे पर्याय कोणतेही येत नव्हते, त्यामुळे विचारपूर्वक सोडवायचं. तिसरा होता वरील नवीन मालेत मधोमध येणाऱ्या, मधोमध म्हणजे मध्ये आला होता यम, त्याच्या डावीकडं आणि उजवीकडं कोणते अक्षर होतं, तर जीएस होतं. हे चूक होतं, हे चूक होतं, हे चूक होतं. असं करायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न क्रमांक आहे त्याच्यामध्ये गोल करायचा आहे. आता बघा हा कितवा क्रमांक आहे, 2 नंबरचा पर्याय. 2 नंबरचा पर्याय काय करा, बरोबर भरून टाका. त्यानंतर इथं किती क्रमांकचा होता, 3. 3 नंबरच्या काय करायचं आहे, भरायचा आहे. ओके, आपल्याला ब्ल्यू किंवा कोणता वापरायचा आहे, ब्लॅक वापरायचा आहे. आणि इथं किती नंबरचा आहे, 4 क्रमांक काय करायचा आहे, भरायचा आहे. तुम्ही सरांनी रेड भरलेत म्हणून तुम्ही रेड भरशीला चालणार नाही. निळा किंवा कोणता वापरायचा आहे, ब्लॅक. ओके, सर्वांना लक्षात आलं का, हे समजलं का आयुष? व्हेरी गुड. बघा हा बघा 2018चा आपला प्रश्न झालेला आहे. 2018चा प्रश्न झालेला आहे. आता बघा प्रश्नपत्रिकेमध्ये 2019चा कोणत्या परीक्षेमध्ये, NMMS मध्ये सेम असं स्कॉलरशिपला येते. स्कॉलरशिपचं सुद्धा असंच आहे सेम. हा ओके, बघा प्रश्न वाचायचा आहे 8 ते 10 साठी. 8 ते 10 साठी पहिल्यांदा सूचना वाचायचं. आपण काय करतोय कायम, जे आहे ते इथून वाचायला सुरुवात करतोय, पण असं करायचं नाही. कुठून वाचायला सुरुवात करायची, प्रश्न 8 ते 10 साठी सूचना. ए ते झेड ही इंग्रजी अक्षरमाला ए बरोबर 1 आहे. व्यवस्थित लक्ष द्या. ए बरोबर काय आहे, 1 आहे. बी बरोबर 3 आहे. सी बरोबर 5 आहे. डी बरोबर 7 आहे. याप्रमाणे लिहिली तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा प्रश्न समजलाय का, ए बरोबर 1 आहे, बी बरोबर 3 आहे, म्हणजे ए काय आहे, विषम संख्या. सी काय आहे, विषम संख्या. डी काय आहे, 7 विषम संख्या. म्हणजे प्रत्येक अक्षराला विषम क्रमांक दिलेला आहे. सम संख्या सगळ्या केलेल्या आहेत, वगळलेले आहेत. संख्या वगळलेत, अक्षर वगळलेले नाहीत. मगाशी सम संख्येची अक्षर वगळलेली. सगळ्यांच्या लक्षात येते, व्हेरी गुड. बघा पहिला प्रश्न, 29वे 37वे अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते. खूप सुंदर प्रश्न आहे. यासाठी पहिली गोष्ट काय, जे काय प्रश्न दिलाय त्या प्रश्नाची पहिल्यांदा मांडणी करूया. ओके, बघा ओके, बघा आता एबीसीडी आपण परत एकदा लिहायचे. ओके, एबीसीडी परत एकदा लिहूया आपण. सव्वीस अक्षर आपली यायलाच पाहिजे, प्रॅक्टिस करायची. काही जणांची अक्षर लक्षात राहत नाहीत आणि एखादं अक्षर लिहिलं जात नाही, त्यामुळे आपलं हे टोटल जे काय अक्षरमाला आहे ही सगळी चुकते आणि प्रश्नाची उत्तर सुद्धा चुकतात. त्यामुळं अक्षरमाला लिहिताना व्यवस्थित लिहायचं. ए बी बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल आणि यम. यम हे अक्षर किती नंबरचं आहे, 13 नंबरचं, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर यम नंतर एन एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. ओके, वाय आणि झेड. आता आपल्याला काय सांगितलंय, प्रत्येकाला कसला क्रमांक द्यायचा आहे, विषम क्रमांक द्यायचा आहे. हा आता विषम क्रमांक देऊया. पेन फक्त वेगळा वापरतो. हा लक्ष द्या. पहिल्याला काय दिला, 1 दिला. बघा प्रश्नामध्ये एकदा तुमच्या लक्षात येईल.
पहिल्याला काय दिलाय, ए ला 1 दिलाय का, त्यानंतर बी ला किती दिलाय 3, 5, 7 म्हणजे विषम क्रमांक सगळे दिलेत. आणि पहिला प्रश्न विचारलाय तो नंतर विचार करूया. पहिल्यांदा आपण विषम क्रमांक घेऊया. हा, लक्ष द्या बघा, 1, 3, 5, 7 सगळे विषम संख्या लिहायच्या. 9, 11, 13, 15 चुकायचं नाही, 17, 19, 21, 23, 25, त्यानंतर 27, 29, 31, 33, 35, 37, 39, 41, 43, 45, 47, 49 आणि 51. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलं का? नंबर द्यायचे आहेत विषम क्रमांकानं. 1, 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29, 31, 33, 35, 37, 39, 41, 43, 45, 47, 49, 51. आता तुम्ही म्हणाल की सरांनी डबल वेळा का केलं? मी पहिल्यांदा समजून घेतलं, याच्यामध्ये एखादा जरी विषम अंक आला तर उत्तर आपलं चुकलं. उत्तर चुकून चालेल का? अजिबात नाही. त्यासाठी पहिल्यांदा कन्फर्म केलं, व्यवस्थित एकदाच लिहायचं. सगळ्यांच्या लक्षात आलं? लिहिला प्रश्न, जाऊया पुढं. आता ह्या गोष्टी पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला वेळ लागणार आहे, पण एबीसीडी एकदा तुमच्या फॉर्मॅट लिहूनच ठेवायचं. पेपर आल्या आल्या जी रिकामी जागा असते त्याच्यामध्ये लिहूनच ठेवायचं. ए पासून ते झेड पर्यंत पहिल्यांदा नंबर लिहायचं. कसं लिहायचं हे मी सांगणार आहे. पहिल्यांदा काय, सरळ एबीसीडी लिहायचं, जी काय सूचना आहे त्याचे नंबर त्याच्यामध्ये लिहायचे. ओके, आता बघूया प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा प्रश्न काय काय विचारलाय, लक्षात ठेवा. 39, 27, 11 आणि 29 अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार पहिला प्रश्न. 29वे व 37वे अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते? बघा 29 आणि काय 37, लगेच उत्तर देऊ नका, लक्ष द्या ना. पहिल्यांदा समजून घेऊया. 29 आणि 37, 29 आणि 37 बघा, लक्ष द्या. 29 नंबरचा अक्षर कुठला आहे? 29, 29, 29. पेन बदलतोय. ओके, 29 नंबरचं बाळांनो अक्षर आहे कोणतं? ओ. आणि 37 नंबरचं अक्षर आहे एस. आता मधला क्रमांक पाहिजे. आता बघा इकडं सरळ लक्ष द्या, काही अवघड आहे का? या बाजूला जर क्यू हे अक्षर घेतलं 1 आणि 2, इकडं 35 आणि 37 2 राहतात, म्हणजे बरोबर किती नंबरचं अक्षर असणार आहे? 33. सगळ्यांच्या लक्षात येतंय का? त्याच्यापेक्षाही हे असं समजत नसेल, जास्त अक्षर असतील, सर कसं करायचं? काही अवघड नाही. किती नंबर आहे? 37 आणि 29. ह्याच्यापेक्षाही सोपं सांगतो बघा. काय करायचं अशा वेळेला? आपल्याला मधलं अक्षर शोधायचंय. ओके, काय करायचं? 29 प्लस 37 भागिले काय करायचे? 2. आता बघा 29 आणि 37 किती? 7 आणि 9 16, हातचे आले 1, 3 आणि 2 5 आणि 1 6, 66 भागिले 2 म्हणजे 33 नंबरचं येणार आहे. आणि 33 नंबरचं आपलं अक्षर कोणतं आहे सांगा बरोबर बाळांनो? 33 नंबरचं अक्षर कोणतं आहे? क्यू. कोणतं आहे? क्यू. हे कोण म्हणतंय? क्यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कोणतं अक्षर आहे? क्यू. पहिला प्रश्नाचं उत्तर आपलं कोणतं आहे? क्यू. 3 नंबरचा पर्याय क्रमांक किती? 3. आता बरोबर आपण उत्तर पत्रिकेत करतो या पद्धतीने करूया. ब्लॅक पेन. 3 नंबरचा आन्सर बरोबर. ओके, चला सेकंड क्वेश्चन तुम्ही सोडवायचा आहे. 39वे, 27वे, 11वे, 29वे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल आणि पर्याय दिलेत. स्पर्धा परीक्षेला एक गोष्ट लक्षात ठेवायची, उत्तरं आपल्या समोर आहेत, सगळी उत्तरं समोर आहेत, फक्त शोध लावायचा आहे. 39, 27, 11, 29 सोडवा.
हा, उत्तर सांगायचं आहे किंग, राजा, किंग, किंग येते किंग. बर, TNFO, TNFO, TNFO फॉन्ट यायलाय. बर, 2 नंबर, पर्याय क्रमांक 2 फॉन्ट यायला लागलाय. किंग कोण लिहितंय, फॉन्ट लिहिलाय. TNFO च अर्थपूर्ण शब्द करा. हो, TNFO म्हणजे काय झाला, फॉन्ट अर्थपूर्ण करायचा आहे. शब्दाकडे लक्ष द्या, इकडे प्रश्नाकडे. अर्थपूर्ण शब्द तयार होईल, अर्थपूर्ण. हा, बघा लक्ष द्या. 39, 27, 11 आणि 29. 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 बरोबर का? 39 होतं, 27 होतं, 11 आणि 29 होतं. चला, 39 नंबरचं काय झाला, टी. बघा, 39 नंबरचं काय झालं, टी. त्यानंतर 27 नंबरचं काय झालं, 27, 27, 27 एन. त्यानंतर आणि कुठला नंबर आहे, 11 नंबरचं काय झालं, एफ. एफ. आणि कुठला नंबर आहे बघा, 29. 29 नंबरचं काय झालं, 29, 29, 29 ओ. TNFO. पण आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि अर्थपूर्ण शब्द होतोय FONT, फॉन्ट. फॉन्ट, अक्षरांचा फॉन्ट असतो बघा. हा, फॉन्ट. पर्याय क्रमांक 2 किंग वगैरे येणार नाही बरं का. किंग कोणतं दिलंय उत्तर, अजून किंग दिलंय बघा. सही, ओ सही, लक्ष कुठे आपलं, फॉन्ट. 2 नंबरचं उत्तर येतंय, 2 नंबरचा आन्सर. करेक्ट आन्सर काय, फॉन्ट. ओके. हा, हे गोल काय करायचे, व्यवस्थित भरायचे बरं का. व्यवस्थित गोल भरायचे. हा, असे गोल व्यवस्थित भरायचे, सगळे परिपूर्ण भरायचे, गोल व्यवस्थित भरायचे. ओके. चला, पुढचा प्रश्न घेऊया का. पुढचा प्रश्न घेऊया का. OEYNJ या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षराचा क्रमांक कोणता येईल. एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. सांगा. आणि आपल्याला क्रमांक विचारलाय बरं का, लक्षात ठेवा, शब्द न विचारला. OEYNJ कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतोय सांगा, कमेंट करा. ओके, कमेंट. यस. कोणता, OEYNJ. चला, सोडवा. अजून किंग चाललंय बरं का तुमचं, अजून किंग चाललंय. ते अक्षर लिहून घ्या, OEYNJ. यस यस. काही जणांची उत्तर आली पण मी नाही सांगणार. एन्जॉय. कोणतं, एन्जॉय. व्हेरी गुड. बघा काय सांगितलंय बघा. पहिल्यांदा प्रश्न व्यवस्थित वाचूया. OEYNJ या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षराचा क्रमांक आपल्याला पाहिजे. ओके. ENJOY, एन्जॉय. मधला अक्षर कुठला आहे, मधला अक्षर कुठला आहे, जे. या बाजूला 2 आहेत, डावीकडे 2 आहेत आणि उजवीकडे 2 आहेत. मधला अक्षर कुठला आहे, जे. परत जाऊया आपण एसबी कडे. जे चा आपल्याला क्रमांक विचारलाय. जे जे कुठं आहे, जे कुठं आहे, जे 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 कुठं आहे बघा, शोधा. जे. व्हेरी गुड. जे चा क्रमांक किती आहे, 19. बघा 19 म्हणजे उत्तर कुठलं आलं आपलं, 1 नंबरचं आन्सर आलं 19. याला ब्लॅक किंवा निळा पेन वापरायचा आहे, रेड वापरलाय मी. हा, किती नंबरचं आन्सर आलं, 1 नंबरचं. व्हेरी गुड, 19. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय झालं, मधलं अक्षर जे आलं आणि जेचा क्रमांक कुठल्या अक्षर मालिकेत, आपल्या नवीन बनवलेल्या. व्हेरी गुड, खूप छान.
हा, आता पुढचा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी, आणि आता थोड्याच आपल्या 1-2 वर्ष झाली, 2022 साली हा प्रश्न पडलेला. 26 व 27 साठी सूचना GRAOCUE या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, तर पुढील प्रश्नाच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा. हा पहिल्यांदा प्रश्न व्यवस्थित वाचा. अंडरस्टँडिंग क्वेश्चन, सेकंड, देन आफ्टर राईट सोल्युशन, आणि देन आफ्टर एक्झॅक्ट आन्सर. बघा, त्या शब्दातील मध्यभागी येणाऱ्या अक्षराचा इंग्रजी वर्णमालेतील स्थान क्रमांक कोणता? हा प्रश्न 26 आणि 27 साठी आहे. हा सोडवा. कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतोय सांगा. करेज. अजून किंग चाललंय बघा तुमचं, अजून किंगच चाललंय बघा. सी, हो, आवाज सर्वांना क्लिअर येतोय का रे? 20. ओके, बघा. सी, ओ, सी वापरला, ओ वापरला, यू, आर, ए, जी, ई. करेज म्हणजे काय? धाडस. करेज म्हणजे काय? धाडस. आता आपल्याला काय सांगितलंय? त्या शब्दातील मध्यभागी येणाऱ्या अक्षराचा इंग्रजी वर्णमालेतील स्थान व क्रमांक कोणता? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. मी तुम्हाला सांगितलंय मध्यभागी कुठलं येणार आहे? 7 + 1/2, 8/2 = 4. 4 नंबरचं अक्षर कुठलं आहे? 1, 2, 3, 4, आर. आता आपल्याला काय सांगितलंय? प्रश्न आर नुसता सांगितला नाही, आरचा इंग्रजी वर्णमालेत नवीन बदललेली वर्णमाला नाही, आपली अगोदरची वर्णमाला. कुठला क्रमांक पाहिजे आरचा? बघूया आरचा क्रमांक. काय गरज नाही, बघा लक्ष द्या. पहिल्यांदा आपली वर्णमाला इथं होती, आहे का वर्णमाला इथं? हा, आता याच्यामध्ये आरचा क्रमांक विचारलाय. कसं शोधायचं पडदिशी मी तुम्हाला सांगतोय, पटकन कसं शोधायचं मी तुम्हाला सांगतोय. बघा, 5 आणि 5 10. आर कुठं आहे? इथं आहे. 15, 16, 17, 18. बघा, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 16, 17 आणि 18. कुठलं होतं अक्षर आपलं? 18. 20 लिहिताय मग तुम्ही. लक्ष कुठं आहे आपलं? 20 लिहिताय. बघा किती नंबरचा येतंय? 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 16, 17 आणि 18. कितीवा नंबर यायला पाहिजे? 18. बघा किती नंबरचा आन्सर बरोबर आहे? 3 नंबरचा. कितवा क्रमांक आलं? 18. ओके, 3 नंबरचं. बघा 2022 साली हा प्रश्न पडलेला आहे. प्रश्नाचं उत्तर काय आलं? करेज आलं. करेजचं कोणतं अक्षर मध्ये आलं? आर मध्ये आला होता, आणि आर चा अनुक्रमांक होता 18. सगळ्यांच्या लक्षात आलं? लक्षात आलं असेल तर थंब दाखवा, दाखवा. हा, पुढं लक्ष द्यायचं. आता नेक्स्ट क्वेश्चन. या शब्दातील शेवटून दुसरे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कोणत्या क्रमांकावर येते? म्हणजे बघा, करेजचा जर शोध लावला, करेज म्हणजे काय? धाडस, धाडस, धैर्य. बघा करेज. आता शब्दाचा शोध लागल्यानंतर यासाठी बाळांनो इंग्रजी आपल्याला शब्द संपत्ती पाहिजे. दररोज आपण कमीत कमी 25 शब्द नवीन पाठ करायचे. ओके, बघा करेज
काय होतं स्पेलिंग सांगा बरं मला. सी, हा कमेंट करा स्पेलिंगचं. COURAGE आणि ई. ओके, करेज. करेज म्हणजे काय? धाडस. बघा, COURAGE आणि ई. काय सांगितलं बघा प्रश्नामध्ये, या शब्दातील शेवटून दुसरे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कोणत्या क्रमांकावर येते? शेवटून दुसरे अक्षर कोणतं आहे? जी. जी हे अक्षर कोणत्या क्रमांकावरती येते? बघा, साधी गोष्ट आहे. पाठीमागं आपल्याला लिहायची गरज आहे का? पाठीमागं लिहायची गरज आहे का? अजिबात नाही. A, B, C, D, E, F आणि G. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. किती नंबरला आहे? 7 नंबरला. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक किती आहे? 4. सर्वांच्या लक्षात आलं का? सर्वांच्या लक्षात आलं का? सर्वांना समजलं का? व्हेरी गुड. बघा, 5. ओके, आता लक्षात घ्या. बघा, आज आपण इंग्रजी अक्षर मालिकेमध्ये काय काय गोष्टी करायच्या आहेत बघा. हा, करेज आलंय, 7 नंबर चालय. व्हेरी गुड. हा, अजून तुमचा किंगच घुमायला लागलाय. कोण कमेंट करते? किंग झाला की प्रश्न कधी झाला? हा, लक्ष द्या. आता आज घरामध्ये क्लास झाल्यानंतर प्रॅक्टिस काय काय करायची आहे? ABCD, A पासून ते Z पर्यंत सरळ ABCD लिहायची. त्याला नंबर द्यायचे 1 पासून ते 26 पर्यंत. केला? सरळ A ते Z पर्यंत सरळ लिहायचं. ABCDEFG काय असेल ते शेवटपर्यंत Z पर्यंत लिहायचं. 1 ते 26 क्रमांक द्यायचे. ही पहिली मेथड. काय? A ते Z पर्यंत लिहायचं. हे पहिल्यांदा लिहायचं. दुसऱ्यांदा बघा, हा, दुसऱ्यांदा काय करायचं? दुसऱ्यांदा काय करायचं तर A पासून ते M पर्यंत लिहायचं. M हे अक्षर 13वं आहे. बघा तुमच्या ह्याच्यामध्ये वहीमध्ये बघा, आता लिहिलाय तुम्ही. M हे अक्षर किती आहे? 13वं आहे. आणि ह्या 13व्या पासून परत इथं अक्षर कुठलं लिहायचं? N. उलट लिहायचे. काय लिहायचं? हे सरळ लिहायचं आणि हे N काय लिहायचं? इकडून उलट लिहायचं. ओके, ही दुसरी मेथड. 2 हे. हा, दुसऱ्यामध्ये काय लिहायचं? इथं काय लिहायचं? Z पर्यंत. हा, असं उलट लिहायचं. ओके, आता तिसरी मेथड बघा. ह्या 2 पद्धतीनं लिहिल्यानंतर हा, तिसरी मेथड इथं लिहितो बघा. तिसरी, A पासून काय लिहायचं? A पासून इथं Z पर्यंत लिहायचं. शेवटपर्यंत लिहायचं. A पासून कुठपर्यंत लिहायचं? Z पर्यंत लिहायचं. आणि इथून A पासून कुठपर्यंत लिहायचं? Z पर्यंत लिहायचं. सर्वांच्या लक्षात आलं का? 3 मेथड सगळ्यांच्या लक्षात आलं का? पहिल्यांदा A to Z सगळं लिहायचं. ह्याच्याच खाली हे लिहिला तर पण चालू शकतंय. फक्त काय ठेवायचा? मध्ये गॅप ठेवायचा. म्हणजे हे 2 वर्ग तुमचे एकदमच होतील. सगळ्यांच्या लक्षात आलं का? A to Z तुम्ही लिहिलाय, तिथं मध्ये अंतर सोडा आणि A to Z उलट क्रमानं लिहा. आणि क्रमांक लिहा त्याला. 1 to इथं 26 लिहा आणि ह्याला उलटा क्रमांक द्यायचं. 26 काय करायचं? 1 ते 26 लिहायचं. Z ला किती क्रमांक यायला पाहिजे? A ला इथं वरती 1 नंबर, Z ला सुद्धा 1 नंबर. उलट आणि सुलट क्रमानं लिहायचं. सगळ्यांच्या लक्षात आलं? त्यानंतर A to M पर्यंत लिहायचं. A to M किती अक्षर येतात? 13. आणि 13च्या खाली N पासून कुठपर्यंत लिहायचं? Z पर्यंत. ही अक्षर बरोबर इक्वली राहतात. हे करून यायचं आजचा स्टडी. आणि हे केल्यानंतर आपण पुढच्या क्लासमध्ये याचा सहसंबंध, आता काय बघितले आपण? ते नंबरिंग बघितले. त्याचा सहसंबंध कसा येतो हे आपण पुढच्या क्लासला बघणार आहे. पण 1, 2 आणि 3 पद्धतीनं ABCD लिहिल्यानंतर बाळांनो सगळे प्रश्न आपले बुद्धिमत्तेचे जे अक्षर मालिकेतील जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आपले सुटतात. सगळे, एक सुद्धा प्रश्न शिल्लक राहत नाही. तुम्ही जर बघितला स्टार्ट टू एंड पासून की 2018, 2019, 2022 हेच प्रश्न पडले. सगळ्यांच्या लक्षात आलं? सगळ्यांना समजलं का? समजलं असेल तर कमेंट करा समजलं म्हणून. समजलं असेल तर हा कमेंट करा.
लक्षात आलंय? ओके. हा, आजचा स्टडी सगळ्यांच्या लक्षात आला. 3 टाईपनं आपण एबीसीडी लिहायचं आहे, ए टू झेड नंबर लिहायचे आहेत ना. ओके, सगळा क्लास समजला सर्वांना आजचं? ओके ओके, गुड नाईट. खूप छान.